कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी इयत्ता नववी मॅथमॅटिक्स पार्ट 1 चे जो पॉलिनॉमियल हा चॅप्टर चालू केलेला आहे. तर पॉलिनॉमियल मधला प्रॅक्टिस सेट 3.3 आज आपण घेऊन येणार आहोत, बरोबर. हा प्रॅक्टिस सेट मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम किंवा सेमी इंग्लिश मीडियम ह्या तिघांसाठीही खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे हा प्रॅक्टिस सेट शेवटपर्यंत पहा. तुम्हाला या लेक्चरमध्ये सिंथेटिक मेथड, डिव्हिजन मेथड आणि लिनियर डिव्हिजन मेथड ह्या दोन्ही मेथड शिकवल्या जातील. पहिल्यांदा आपण ते एक्झाम्पल सिंथेटिक डिव्हिजन मेथडने सॉल्व करू आणि दुसऱ्यांदा ते आपण सेम एक्झाम्पल आपण लिनियर डिव्हिजन मेथडने सॉल्व करू. बघा, आधी आपल्याला बघायचं की काय आपण शिकलेलो आहे. So in polynomials we learn about introduction to polynomials, operations on polynomials, degree of the polynomials and today's lecture we are going to discuss about synthetic division and linear division method. There are two methods we are going to discuss. In the division, remember this, in the division by synthetic method, सिंथेटिक मेथडने ज्यावेळेस आपण डिव्हिजन करत असतो, म्हणजे ही सिंथेटिक डिव्हिजन मेथडने ज्यावेळेस आपण डिव्हिजन करणार असतो, द डिव्हायजर पॉलिनॉमियल इज इन द फॉर्म ऑफ x प्लस ए और x मायनस ए हुज डिग्री इज 1. हे लक्षात घ्या की कधी पण डिग्री किती पाहिजे? 1 पाहिजे. म्हणजे पॉलिनॉमियल असा दिला x² मायनस x, तर आपल्याला ते एक्झाम्पल सिंथेटिक मेथडने सोडवता येईल का? नाही. ते एक्झाम्पल आपल्याला लिनियर मेथडने किंवा डिव्हिजन मेथडने सोडवावं लागेल. तर ते आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथडने सोडवू शकत नाही. लक्षात घ्या, सिंथेटिक डिव्हिजन मेथडने आपण फक्त x प्लस ए, x मायनस ए हुज डिग्री इज 1 अशा टाईपचेच एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. तर चला स्टार्ट करूया. पहिलं एक्झाम्पल, प्रॅक्टिस सेट 3.3. Divide each of the following polynomials by synthetic division method and also by linear division method. Write the quotient and remainder. आता येथे लक्षात घ्या की आपल्याला हे जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल कशा पद्धतीने सोडवायचं आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण कशाने सोडवू? सिंथेटिक डिव्हिजन मेथडने. आता सिंथेटिक डिव्हिजन मेथडची बघा मांडणी कशी असते. ही एक लाईन, ही एक लाईन. आता ही फर्स्ट रो असते, फर्स्ट रो, ही सेकंड रो आणि ही असते थर्ड रो. बघा आपण मांडणी कशी करतोय ते महत्वाचं आहे. ड्रॉ 1 हॉरिझॉन्टल 1 व्हर्टिकल लाईन, बरोबर. आता डिव्हायझर किती आहे? m-5. आता m-5 इक्वल टू 0. m ची व्हॅल्यू किती आली? 5. किती आली? +5. +5 इथे लिहूया आपण, +5. त्याच्यानंतर राईट द फर्स्ट कोएफिशियंट ॲज इन द फॉर्म ऑफ, जो फर्स्ट कोएफिशियंट आहे. आता आपल्याला काय करायचं की ही जी दिलं आहे आपल्याला 2m² - 3m + 10, तर हे आपल्याला कोएफिशियंट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर याची डिग्री किती आहे? 2. तर आपल्याला कोएफिशियंटमध्ये किती घरं येतील? तर 3 घरं येतील. तर कोएफिशियंट काय येतील? 2 - 3 and 10. मग इथं पण लिहूया 2 - 3 आणि 10. फर्स्ट रो मध्ये काय आलं? तर फर्स्ट रो मध्ये कोएफिशियंट आले आणि काय आलं की m-5, तर +5 ते आपण तिथं घेतो. ठीक आहे, लक्षात घ्या. आता याच्या पुढे जो लास्टचा कोएफिशियंट असतो, तर येथे काय येतं? तर येथे येत असतो रिमाइंडर. येथे काय येत असतो? रिमाइंडर. हे पण लक्षात ठेवा सिंथेटिक मेथडमध्ये. आता सिंथेटिक मेथड एवढं शिकलो की खूप सोपे. कशी सोपे बघा. हे ॲज इट इज 2 ला 2 येथे लिहून घ्यायचं. ॲज इट इज 2 ला 2 लिहून घ्यायचं. 5 आणि 2चा गुणाकार, ह्या 5चा आणि ह्या 2चा मल्टिप्लिकेशन. 5 × 2 काय आलं? 10. 10 आणि -3 चे ॲडिशन. 10 मधून -3 गेलं किती आलं? 7. 7 × 5, परत ह्या 7चा आणि 5चा गुणाकार. 7 आणि 5चा गुणाकार किती झाला? 35. 35 आणि 10 किती झालं? 45. म्हणजे रिमाइंडर किती आला? 45. आणि
जो कोशंट आला, कोशंट हा काय आहे, कोशंट हा कोशंट कशात आहे, हा आहे आपल्या कोइफिशियंट फॉर्ममध्ये. आता कोइफिशियंट फॉर्मचं कन्व्हर्जन आपल्याला कशात करायचं आहे, तर ते करायचं स्टँडर्ड फॉर्ममध्ये. आता ह्याचं स्टँडर्ड फॉर्म काय येईल, 2x + 7. म्हणजे जर आपल्याला राईट द कोशंट अँड रिमाइंडर, तर हा आला कोशंट 2x + 7 हा कोशंट आला, आणि रिमाइंडर काय आला, तर तो आला 45. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सहज आणि सोप्या पद्धतीने सुटलेलं आहे. सिंथेटिक डिव्हिजन मेथडचं एक्झाम्पल आहे हे. आता हे सेम एक्झाम्पल आपण लिनियर डिव्हिजन मेथडने सॉल्व करू. आता इथे x नाही, सॉरी इथे m आहे, लक्षात घ्या. 2m + 7, ठीक आहे, 2m + 7 येईल. आता हेच एक्झाम्पल आपण सॉल्व करूया कोणत्या मेथडनी, तर ते लिनियर डिव्हिजन. मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला लिनियर डिव्हिजन मेथड शिकवलेली आहे, त्यामध्ये काय करायचं ते मी सांगितलेलं आहे. आता बघा हे आहे तसं लिहून घेऊया, 2m² - 3m + 10. मग यामधली पहिली टर्म काय आहे, 2m², त्याला m - 5 ज्याने आपण डिवाइड करणार आहे त्याने भागायचं. किती आलं, तर हे आलं 2m. आता हे जे 2m आहे, ह्या 2m ने कशाला मल्टिप्लाय करायचं, m - 5 ला. आणि ही टर्म जी आहे 2m m - 5 ती आहे तशी लिहायची. येथे काय आलं, 2m ब्रॅकेटमध्ये m - 5. आता ज्यावेळेस आपण ही टर्म लिहितोय, पुढची टर्म -3m + 10 आहे तसं लिहून घ्यायचं. बघा चेंज कशात झाला आहे, 2m² मध्ये, बरोबर आहे. 2m² काय झालं, 2m ब्रॅकेट m - 5. आता ही गोष्ट लिहिल्यामुळे काय चेंज झाला आपल्या एक्झाम्पलमध्ये, 2m² - 10m झालेलं आहे. म्हणजे येथे -10m ह्या एक्झाम्पलमध्ये आले. आपण जे एक्झाम्पल लिहिलं त्याच्यामध्ये -10m आले. तो इफेक्ट नलिफाय करायला आपण काय करतो, तर +10m लिहितो. किती लिहितो, +10m. म्हणजे ही जर पहिली स्टेप कळली तर आपल्याला सगळे एक्झाम्पल सुटलेले आहेत. आता बघा 2m इन ब्रॅकेट m - 5 10m - 3m किती झालं, 7m. आता पूर्ण फोकस कशावर पाहिजे, 7m. आता जे 7m आहे हे ते लक्षात घ्या. 7m ला आपण कशाने डिवाइड करणार, 7m ला आपण m ने डिवाइड करणार. किती आला आन्सर, 7. आता 7 ने मल्टिप्लाय कशाला करणार, m - 5 ला. म्हणजे 7m साठी मी काय लिहिणार, 2m m - 5 + 7 इन ब्रॅकेट m - 5. आता +10 ला +10 लिहिलं, पण येथे एक टर्म येईल, काय येईल, तर 7m - 5चं आन्सर काय येतं, 7m - 35. आता हे जे -35 आहे त्याचा इफेक्ट नलिफाय करायला आपल्याला काय करावं लागेल, +35 लिहावं लागेल. ठीक आहे. म्हणजे हेच इक्वेशन आपण कसं लिहू, 2m m - 5 + 7 इन ब्रॅकेट m - 5 + 45. आता यामध्ये कॉमन काय निघालं, 2m + 7, 2m + 7 इन सेकंड ब्रॅकेट m - 5 + 45. 45 काय आला, 45 हा आला रिमाइंडर, आणि 2m + 7 हा काय आला, कोशंट आला, आणि m - 5 काय आला, हा डिवायझर आला. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण लिनियर डिव्हिजन मेथडनेही सॉल्व केलेलं आहे. बघा पुढचं एक्झाम्पल बघूया. आता पुढचं एक्झाम्पल कोणतं आहे, बघा हे वाला एक्झाम्पल आहे, आणि ह्या एक्झाम्पलमध्ये एक्सचा चौथा, तिसरा, आता एक्सचा कितवा डिग्री काय, 4. म्हणजे कोइफिशियंट फॉर्ममध्ये किती घरे येतात, तर 5 येतात, 4 पेक्षा एक जास्त, 1 2 3 4 5. म्हणजे हा आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्येच दिलेला आहे. तर आपण लिहूया तशा पद्धतीने. बघा याचा कोइफिशियंट 1, याचा कोइफिशियंट +2, याचा कोइफिशियंट +3, याचा कोइफिशियंट +4, आणि याचा कोइफिशियंट, नेक्स्टचा कोइफिशियंट काय आहे, +5. म्हणजे हे कोइफिशियंट लिहून घेतले आपण. आता प्लस साईन दिलं नाही दिलं काही हरकत नाही, दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल, मायनसचं साईन द्यावंच लागतं. आता x + 2 आहे, x + 2 = 0, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली, -2. -2 व्हॅल्यू आपण इथे लिहूया. मग आपल्याला माहितीप्रमाणे हे तर शेवटी काय येणार आहे, शेवटचा बॉक्स असतो रिमाइंडर, आणि जे आधीचं उत्तर येतं ते काय असतं, तर तो असतो इंडेक्स फॉर्म असतो कोशंटचा, नाही कोशंटचा कोइफिशियंट फॉर्म असतो, सॉरी. मग ह्या 1 ला 1 आहे तसं येथे 1 येईल, बरोबर. -2
+1चं मल्टिप्लिकेशन काय होईल -2. ठीक आहे. +2 -2 काय येईल 0. 0 × -2 काय येईल 0च. 3 +0 काय आलं 3. 3 × -2 किती आलं -6. -6 + 4 -2. -2 -2 +4 तर रिमाइंडर किती आला 9. 5 + 4 9 हा रिमाइंडर आला. आणि याचे कोएफिशियंट काय आले 1 0 3 -2. आता याचं आपल्याला रिमाइंडरवरून आपल्याला इंडेक्स फॉर्म सहज लिहिता येतो. इंडेक्स फॉर्म काय आला किती आहेत घरं 1 2 3 4 म्हणजे x चा तिसरा घात येईल +0x² +3x -2. आता ह्याचा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण हे 0 कॅन्सल करतो. x³ +3x -2 हा काय आला हा आला कोशंट. हा काय आला हा आला कोशंट. आणि 9 काय आला रिमाइंडर आला x³ +3x -2 हा कोशंट आला. सेम एक्झाम्पल आपण लिनियर डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करू. चला आता बघा लिनियर डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करताना आपण काय करतो त्याचे 2 पार्ट करतो. पुस्तकाचे वहीचे पानाचे 2 भाग करतो. मग आहे तशी टर्म लिहू x⁴ +2x³ +3x² +4x +5. आणि ह्या x⁴ ला आपण डिवाइड कशाने करणार ह्या x ने किती आलं x³. आता ह्या x³ ने x+2 ला मल्टिप्लाय करायचं. मग आता हे येथे फक्त ही टर्म ह्या टर्ममध्ये चेंज होणार काय येईल ते बघा x³ ब्रॅकेट x+2. पुढची टर्म आहे तशाच लिहायच्या 2x³ +3x² +4x +5. ही टर्म अशी लिहिल्यामुळं येथे अजून एक नवीन टर्म इंट्रोड्यूस होती. ती कोणती ते बघायचं. तर इथे काय येईल बघा x⁴ अधिक 2x⁻. आता 2x⁻ हे काय आहे प्लस. मग येथे काय लिहायचं मायनस. येथे काय येईल -2x⁻3. तर हे मायनस आल्यामुळं काय होईल हे आणि हे कॅन्सल होईल. ते कॅन्सल होऊन जाईल आणि येथे काय येईल x³ ब्रॅकेट x+2 +3x² +4x +5. आता जी पुढची टर्म आहे ती कोणती आहे हो ती आहे 3x². 3x² ला आपण x ने डिवाइड केलं. आन्सर काय आलं 3x. ठीक आहे. आता ह्या 3x ने x+2 ला मल्टिप्लाय केलं काय आलं 3x² +6x. आता 6x आलं म्हणल्यावर आपण तिथं काय लिहिणार -6x हे लिहावं लागेल. ठीक आहे. -6x आपल्याला तिथं लिहावं लागेल. मग बघूया लिहूया आपण इथे. आता चेंज कशात होणार फक्त यामध्ये 3x² मध्ये x³ x+2 +3 × ब्रॅकेट x+2 ब्रॅकेट कंप्लीट. मग काय येणार टर्म इथे -6x येणार +4x +5. आता -6x +4x काय येईल -2x x+2 +3 x+2 -2x +5. आता -2 आहे काय आहे -2x अपॉन x काय आलं -2. -2 ने कशाला मल्टिप्लाय केलं x+2 ला. आतमध्ये काय चेंज होईल -2x -4. आता -2 -4. आता इथे काय आलंय -4 म्हणून आपण आतमध्ये काय नेणार +4. मग लिहूया बघा x³ x+2 +3 इन ब्रॅकेट x+2 -2x +2. आता चेंज कशात झालेला आहे येथे +4 येणार +4 +5. मग जे कॉमन आहे ते बाजूला काढलं x+2 आणि जे दुसरं आहे ते लिहून घेऊया x³ +3 3x येईल. येथे 3x येईल. येथे 3x येईल. लक्षात घ्या हे 3x आहे. येथे आलं 3x आणि पुढे काय आलं -2 +9. मग आपण मागचं एक्झाम्पल बघितलं हे एक्झाम्पल बघितलं तर आन्सर बघा x³ +3x x³ +3x -2 आणि रिमाइंडर किती आला 9. येथे पण काय आलं x³ +3x -2 रिमाइंडर किती आला 9. सेम एक्झाम्पल सेम आन्सर मेथड चेंज. आता हे एक्झाम्पल बघूया आपण. आता येथे काय y³ आहे. मग y³ -216. तर याचा आपल्याला इंडेक्स फॉर्म काय येईल
वाय क्यूब प्लस 0y² प्लस 0y मायनस 216. मग याचा इंडेक्स फॉर्म लिहून घेऊया आपण डायरेक्ट. आपण कोएफिशियंट फॉर्म लिहून घेऊया. कोएफिशियंट काय आला याचा 1, वाय क्यूबचा कोएफिशियंट 1, वाय स्क्वेअरचा 0, वायचा 0 मायनस 216. आता y मायनस 6 आहे. y मायनस 6 इज इक्वल टू 0. वायची व्हॅल्यू काय आली 6. ते वायची व्हॅल्यू 6 हे ते लिहूया. हा पहिला ब्रॅकेट आहे तसा 1 ला 1 येईल आणि जो शेवटचा आहे येथे काय येईल रिमाइंडर येईल. येथे काय येईल रिमाइंडर येईल आणि हे 3 काय असतील तर ते कोएफिशियंट असतील कशाचे कोशंटचे. तर बघा 6 एके 6, 0 मधून 6, 0 आणि 6 ची बेरीज 6, 6 6 36, 0 आणि 36 ची बेरीज 36, 36 ची 6 पट अधिक 216, 216तून 216 गेलं आन्सर किती आलं 0. म्हणजे रिमाइंडर किती आला 0 आणि येथे कोएफिशियंट काय आले कोशंटचे. कोशंटचे कोएफिशियंट काय आलेत बघा 1 6 36. मग याचा आन्सर कसं लिहू आपण x² प्लस 6x प्लस 36. तर हे एकदम असं सहज आणि सोपं सुटतं. सॉरी येथे x नाही y आहे. काय येईल y² प्लस 6y, y² प्लस 6y प्लस 36 हे आन्सर येईल. सहज सुटेल रिमाइंडर 0 आला. आता हेच एक्झाम्पल आपल्याला कशाने सोडवायचं तर ते लिनियर डिव्हिजन मेथडने सोडवायचं आहे. त्याच्यामुळे आपण काय केले 2 पार्ट केले. ठीक आहे. मग येथे काय आहे वाय क्यूब मायनस 216. आता वाय क्यूबला आपण कशाने डिवाइड करणार वाय क्यूबला आपण वायने डिवाइड करणार. किती आला आन्सर y². y² कशाला मल्टिप्लाय करणार y मायनस 6ला. y मायनस 6ला मल्टिप्लाय केल्यावर काय येईल वाय क्यूब मायनस 6y². आता येथे ॲडिशनल टर्म कुठले आले मायनस 6y². ती कॅन्सल आउट करायला आपल्याला काय लिहावं लागेल प्लस 6y². तर हे लिहून घेऊया येते. तर बघा हेच एक्झाम्पल खाली कसं येईल y² ब्रॅकेटमध्ये y मायनस 6. आता नवीन टर्म कुठले आले मायनस 6y. मग येथे कोणती ॲड करावं लागेल प्लस 6y² प्लस 6y² ॲड होईल आणि येथे काय येईल मायनस 216. ठीक आहे. बघा ह्या y³ हे आलेलं आहे. y³ एवढं सगळं लिहिलेलं आहे. आपण जर हे सगळं सॉल्व केलं तर त्याचा आन्सर y³ येतं. ठीक आहे. एक्झाम्पलमध्ये कुठंच काही चेंज झालेलं नाही. मग आता हे झालं y³. आता चेंज कशात करायचं आहे आपल्याला 6y² मध्ये. आता 6y² ला आपण y ने डिवाइड केलं तर आन्सर काय आलं 6y. ह्या 6y ने कशाला मल्टिप्लाय करायचं y मायनस 6ला. मग हे लिहून घेऊया y² y मायनस 6 प्लस 6 इंटू ब्रॅकेट 6y इंटू ब्रॅकेट y मायनस 6. आता येथे y मायनस 6 आल्यामुळं काय चेंज झालंय बघा 6y² मायनस 36y हे आलेलं आहे. काय आलेलं आहे मायनस 36y आले. आता मायनस 36yचा इफेक्ट घालवायला आपल्याला काय करावं लागेल 36y ॲड करावं लागेल. ॲडिशन काय येईल प्लस 36y मायनस 216. बरोबर हे असं आले. मग खाली काय येईल y² y मायनस 6 प्लस 6y y मायनस 6 प्लस आता 36y ला आपण कशाने डिवाइड करणार y ने. आन्सर काय येईल 36. म्हणजे 36च कॉमन जर निघलं तर येथे 36 कॉमन निघून काय येईल 216ला 36ने भागलं तर आलं 6. म्हणजे आपलं आन्सर काय आलं y² प्लस 6y प्लस 36. हा काय आला हा आला कोशंट y मायनस 6 हा आला डिव्हायजर y³ मायनस 216 हा काय आला डिव्हिडंट आणि रिमाइंडर यामध्ये आलं 0. तर सेम मेथड काही चेंज नाही. सहज सोप्या पद्धतीने हे एक्झाम्पल सुटतात. आता पुढील एक्झाम्पल बघू. स्पेस करून घेऊ आपल्याला त्याच्या आधी. आता क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय आहे 2x⁴ प्लस 3x³ प्लस आता पुढची टर्म काय यायला पाहिजे x² वाली. तर ती x² वाली टी टर्म घेऊया मायनस 2x² प्लस 4x. आता पुढची टर्म नाही दिले म्हणजे आपण काय लिहूया 0 लिहूया. म्हणजे ह्याचंच आपल्याला कोएफिशियंट फॉर्ममध्ये कन्वर्जन करायचं तर ते कसं येईल बघा
2 3 -2 4 आणि 0. तर हे झालं कोइफिशियंट फॉर्म. आता कोइफिशियंट फॉर्म लिहिला तर लगेच आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन येते. आता येते काय x + 3. x + 3 = 0. x ची व्हॅल्यू काय आली -3. x ची व्हॅल्यू -3 येथे पुट करा आणि येथे आहे ते कोइफिशियंट लिहा. 2 3 -2 4 आणि 0. आता शेवटचा ब्रॅकेट कशाचा असेल तर रिमाइंडरचा असेल आणि त्याच्या आधीचे हे काय असतील तर हे कोइफिशियंट असतील कोशंटचे. तर 2 ला 2 आहे तसे येणार. बेत्रिक 6 - 6 अधिक 3 - 6 बेरीज किती येईल -3. -3 - 3 चा गुणाकार किती आला +9. 9 मधून 2 गेलं किती आलं 7. 7 त्रिक 21 -21. 21 मधून 4 गेलं किती आलं -17. 17 त्रिक 51 किती आलं +51. 51 आणि 0 51. म्हणजे कोइफिशियंट काय आले 2 - 3 - 7 अधिक 7 - 17. म्हणजेच काय लिहू शकतो 2x किती आहेत बघा 1 2 3 4 म्हणजे x 7 किती वागातील 2x³. ठीक आहे 2x³. पुढे काय येईल बघा -3x² -3x² प्लस 7x - 17. हे काय आला हा आला कोइफिशियंट हा आला कोशंट आणि 0 आला रिमाइंडर 0च म्हणतो सॉरी 51 आला 51 आला रिमाइंडर प्लस 51 रिमाइंडर. तर हे एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने हे एक्झाम्पल सुटलेलं आहे. आता सेम एक्झाम्पल आपल्याला कोणत्या मेथडने सोडवायचं आहे सेम एक्झाम्पल आपल्याला लिनियर मेथडने सोडवायचं आहे. तर चला चालू करूया. तर लिनियर मेथडने सोडवताना बघा एक्झाम्पल लिहिण्यासाठी 2 भाग करावे लागतात. आता लिनियर मेथडने 2x⁴ प्लस 3x³ -2x² प्लस 4x हा काय लिहिला स्टँडर्ड फॉर्म लिहिला. ठीक आहे. लिनियर मेथडने स्टँडर्ड फॉर्ममध्ये एक्झाम्पल लिहून घ्यायचं. आता फर्स्ट टर्म काय आहे 2x⁴. त्याला कशाने डिवाइड करणार आपण x ने. आन्सर काय आलं 2x³. आता 2x³ ला आपण कशाने मल्टिप्लाय करणार x + 3 ने. आता x + 3 ने मल्टिप्लाय केलंय त्याच्यामुळे ते काय चेंज होईल बघा 2x⁴ प्लस 6x³. आता येथे ॲडिशन काय आले 6x³. आपलं जे ओरिजिनल एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये 6x³ नाही त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल हे ॲड झालेलं मायनस करावं लागेल -6x³. म्हणजे हे एक्झाम्पल हा फॉर्मॅट कसा लिहू फक्त यामध्ये चेंज होईल. यामध्ये काय चेंज होईल 2x³ इन ब्रॅकेट x + 3. आता चेंज जी झालाय तो कशात झालाय फक्त ह्या टर्ममध्ये. ह्या टर्मसाठीच काय येईल 6x³. ठीक आहे 6x³ आणि पुढची टर्म जी आहे ती आहे तशी 3x² -2x 3x³ -2x² प्लस 4x हे आहे तसं आपण लिहिलेलं आहे. आता बघा -6x³ प्लस 3x³ आन्सर काय येईल -3x³. आता हे मायनस चेंज कशात होणार तर फक्त -3x³ मध्ये चेंज होणार. तर आपण येथे तो चेंज बघूया. तर -3x³ अपॉन x काय आलं -3x². त्याला आपण कशाने मल्टिप्लाय करणार x + 3 ने. x + 3 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल बघा -3x³ -9x². आता येथे काय आलंय -9x² आलंय म्हणजे ॲड काय करावं लागेल +9x². ठीक आहे. मग ते टर्म लिहून घेऊया. काय येईल बघा 2x³ इन ब्रॅकेट x + 3 -3 इन 3x² ब्रॅकेटमध्ये x + 3. ब्रॅकेट कंप्लीट झाल्यावर पुढे काय येईल बघा ब्रॅकेट कंप्लीट झाल्यावर पुढे काय येईल +9x². म्हणजे ह्या टर्मसाठी एवढी मोठी टर्म आलेली आहे. पुढे काय -2x² प्लस 4x म्हणजे हे आहे तसं आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता पुढील एक्झाम्पल लिहूया आपण. बघा आता यामध्ये हा तर चेंज झाला. आता यामध्ये 9x² - 2x² किती आलं 7x². आता ह्या 7x² ला आपण डिवाइड करणार कशाने 7x² ला डिवाइड करणार x ने. आन्सर काय येईल 7x. 7x ला मल्टिप्लाय कशाने करणार x + 3 ने.
बघा सेमच प्रोसिजर, एकदा एक प्रोसिजर केली की तीच फॉलो करायची. येथे काय येईल 7x² प्लस 21x. आता प्लस 21x आले म्हणल्यावर आपल्याला काय लिहावं लागेल, -21x हे तर घ्यावं लागेल. आता पहिल्या टर्म्स आहेत तशा 2x³ प्लस x प्लस 3 -3x² x प्लस 3. आता येथे काय प्लस 7 आहे, प्लस 7 x ब्रॅकेटमध्ये काय येईल x प्लस 3. आणि ह्याच्यामुळं काय चेंज झालेला आहे, तो प्लस 21x आलं आहे, ते नलिफाय करायला आपल्याला -21x लिहावं लागेल प्लस 4x. तर हे एक्झाम्पल आपण अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. आता पुढे काय चेंज होईल, -21x आणि 4x काय येईल -17x. मग येथे लिहून घेऊया -17x ला कशाने डिवाइड करणार, x ने. आन्सर काय येईल -17. आता ह्या -17 ने आपल्याला x प्लस 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे, तर काय येईल आन्सर बघा -17x -51. आता -51 आले म्हणल्यावर आपल्याला काय ॲड करावं लागेल, +51 ॲड करावं लागेल. तर ते पण ॲड करून घेऊ. बघा 2x³ x प्लस 3 -3x² x प्लस 3 प्लस 7x x प्लस 3. चेंज कशात होणार आहे, -17x -17 इन ब्रॅकेट x प्लस 3. आता हे x प्लस 3 लिहिले त्याच्यामुळं बाहेर काय येईल +51. आता 51ला x ने डिवाइड करू शकत नाही, त्याच्यामुळं येथे ही प्रोसेस स्टॉप होते आणि x प्लस 3 आपण कॉमन काढून लिहूया. काय येईल x प्लस 3. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल 2x² -3x² प्लस 7x -17 प्लस 51. ठीक आहे. तर 51 काय आला, 51 आला रिमाइंडर 2x³ प्लस -3x² प्लस 7x -17. हा काय आला, क्वोशंट आला. तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 4 पण काय केलेला आहे, सॉल्व केलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 5. आता बघा तुम्ही फॅमिलियर झाला असाल. आता हे प्रश्न आपण 4 क्वेश्चन घेतलेले आहेत, 4 म्हणजे 8 क्वेश्चन झालेत. त्याच्यामुळे तुम्हाला लिनियर डिव्हिजन मेथड पण कळलेली असेल आणि सिंथेटिक डिव्हिजन मेथड पण कळलेली असेल. तर आता पुढचे 2 एक्झाम्पल जर आपण स्पीडमध्ये घेऊया. तर बघा येथे x चा चौथा आहे, x⁴. मग काय येईल +x³ 0x³ -3x² प्लस 0x -8. तर हा काय आला, हा आला आपला इंडेक्स फॉर्म. आता कोएफिशियंटमध्ये काय येईल 1 0 -3 0 -8. हा शेवटचा बॉक्स काय येईल, रिमाइंडरचा येईल. हे 1 ला 1 काय येईल, आहे तसं येईल. म्हणजे हा टेबल लिहिताना ह्या गोष्टी आपण लिहून घ्यायच्या पहिल्याच. ठीक आहे. आता इथे काय x प्लस 4 आहे, x प्लस 4 असल्यामुळे काय येईल x = -4. x = -4 येथे लिहिली आपण व्हॅल्यू -4. 1 × -4 किती आलं, -4. 0 -4 यांची ॲडिशन काय आली, -4च आली. 0 मध्ये काही ॲड करा तेच राहतं. -4 × -4 काय आलं, +16. 16तून 3 गेले काय आलं, 13 अधिक 13. 13 13 52 किती येईल, -52. 0 आणि -52 काय आलं, -52. -52ची 4 पट किती आली, 208. अधिक 208 येईल आणि 208 मधून 8 गेलं किती आलं, 200. म्हणजे यामध्ये रिमाइंडर किती आला, 200. आणि येथे किती घर आहेत, 1 2 3 4. म्हणून इथं काय येईल x³ -4x² प्लस 13x -52. बघा आन्सर बघा, x³ -4x² प्लस 13x -52. हा काय झाला, हा क्वोशंट झाला, हा झाला रिमाइंडर आणि आपलं हे एक्झाम्पल सॉल्व झालेलं आहे. सेम एक्झाम्पल आपल्याला कोणत्या मेथडने सोडवायचं आहे, तर ते सोडवायचं आहे आपल्याला लिनियर डिव्हिजन मेथडने. आता लिनियर डिव्हिजन मेथडमध्ये आपण हा फॉर्मॅट चेंज करतो का, नाही. आपण हा फॉर्मॅट स्टँडर्ड फॉर्मॅट आहे तसाच ठेवतो. मग इथे काय येईल बघा, x⁴ -3x² -8. चेंज कशात होणार आहे, x⁴ मध्ये. आता x⁴ ला आपण डिवाइड कशाने केलं, x ने. आन्सर काय आलं, x³ ने मल्टिप्लाय कशाला करायचं, जो डिव्हायजर दिलाय त्याला, x + 4 ला. म्हणजे येथे x³ साठी मी काय लिहिलं, x³ x⁴ साठी काय लिहिलं, x³
प्लस इन ब्रॅकेट एक्स प्लस 4. आता पुढच्या टर्म आहे तशा लिहिल्या 3x² मायनस 8. पण येथे जो चेंज झालेला आहे ते चेंजला नलिफाय करण्यासाठी काहीतरी लिहायचं आहे ना आपल्याला. मग ते काय आहे बघा, x⁴ प्लस 4x³. आता 4x³ प्लसमध्ये मग तिथं लिहिताना आपल्याला तो इफेक्ट नलिफाय करण्यासाठी आपल्याला काय लिहावं लागेल, -4x³. येथे काय येईल, -4x³. लक्षात घ्या, -4x³ येईल. ठीक आहे. आता -4x³ आल्यानंतर यामध्ये सेकंड टर्म कोणते आहे ज्याच्यामध्ये चेंज होईल, तर ते आहे -4x³. आता -4x³ ला आपण x ने डिवाइड केलं, आन्सर काय आलं, -4x². आता ह्या -4x² ला आपण मल्टिप्लाय कशाने करणार, x + 4. म्हणजे ही टर्म आहे तशी इथं लिहिली, x³ x + 4 -4x² x + 4. आता पुढच्या टर्म आहे तशाच येतील, 3x² - 8. पण आता -4x³ साठी आपण हे लिहिले, त्याच्यामध्ये काहीतरी चेंज झालेला आहे. तो चेंज नलिफाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आतमध्ये मल्टिप्लाय करून बघू. -4x³ -16x². आता इथे काय आलंय, -16x² आलंय. आता -16x² चा इफेक्ट आपल्याला घालवण्यासाठी येथे काय लिहावं लागेल, +16x². काय लिहावं लागेल, +16x². आता +16x² आणि -3x² यांची ॲडिशन काय होईल, +13x². बरोबर बरोबर, सबट्रॅक्शन होईल त्या दोन्हीमध्ये आणि काय होईल, +13x². आता 13x² ला आपण x ने डिवाइड केलं तर काय आलं, 13x. आता ह्या 13x ला कशाने मल्टिप्लाय करणार, x + 4 ने. आता x + 4 ने मल्टिप्लाय केलंय म्हणल्यावर काय आलं, 13x² + 52x. आता 52x चा इफेक्ट नलिफाय करण्यासाठी आपल्याला काय लिहावं लागेल, -52x. मग ते आहे ते लिहून घेऊया, x³ इन ब्रॅकेट x + 4 -4x² x + 4 प्लस 13x. 13x नंतर आतमध्ये काय येईल, x + 4 आणि x + 4 च्या पुढे काय येईल बघा, -52x -8. तर हे अशा पद्धतीने हे एक्झाम्पल येईल. आता यामध्ये जर आपण चेक केलं तर आता पुढची टर्म कुठले, -52x. -52x ला आपण कशाने डिवाइड केलं, x ने. काय येईल आन्सर, -52. -52 ने मल्टिप्लाय कशाला करणार आपण, x + 4 ला. x + 4 ला मल्टिप्लाय केल्यावर काय येईल, -52x -208. आता 208 वजामध्ये आले, तो नलिफाय करण्यासाठी आपल्याला काय लिहावं लागेल, +208. ते आपण लिहूया बघा, x³ x + 4 -4x² x + 4 प्लस 13x x + 4 -52 इन ब्रॅकेट x + 4. आता ह्याच्यासाठी आपण हे लिहिले आणि अजून काय लिहायचे, +208 -8. बरोबर. आता हे कंसात लिहून घेऊया, x³ -4x² प्लस 13x -52. बघा आन्सर काय आला आपलं, x³ -4x² प्लस 13x -52. हा काय आला, हा आला कोशंट. x + 4 हा आला डिव्हायझर आणि 208 मधून 8 गेलं, किती आलं, 200. 200 काय आला, रिमाइंडर. तर हे एक्झाम्पल आपलं काय झालेलं आहे, सॉल्व्ह झालेलं आहे. ते तुम्ही तुमच्या फॉर्मॅटमध्ये उत्तर लिहू शकता, फक्त हे समजून घेण्यासाठी मी अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. पुढील एक्झाम्पल बघूया, क्वेश्चन 6. आता जो 6 नंबरचा क्वेश्चन आहे हा आपल्या आजच्या लेक्चरमधील लास्ट क्वेश्चन आहे. म्हणजे याच्या 2 मेथडने आपण सॉल्व्ह करून देणारच आहोत, पण हा लास्ट क्वेश्चन आहे. तर मला व्हिडिओ कसा वाटला आणि हे असे व्हिडिओ कंटिन्यू करायला पाहिजेत का, हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. तर बघा हा आपल्याला फॉर्मॅट कशात दिसतोय, हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, हा इंडेक्स फॉर्मॅट पण आहे. मग आपल्याला हा कोएफिशियंट फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. येथे आलं 1 -3 + 5 -1. हा काय आला, हा कोएफिशियंट फॉर्म आला. हा आहे तसं लिहून घेऊया आपण. चला बघा 1
-3 + 5 -1 येथे काय येईल रिमाइंडर, रिमाइंडरचा हा बॉक्स येईल. 1 ला 1 आपण आहे तसं लिहिणार आहे. आता y - 1 = 0 म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली 1. 1 व्हॅल्यू आपण येथे पुट केली. 1 आणि 1 चं मल्टिप्लिकेशन झालं ते आलं बघा, ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन होईल ते काय आलं 1 चा 1 शी गुणाकार 1च येईल. -3 अधिक 1 किती येईल -2. -2 + 1 काय येईल -2 चं मल्टिप्लिकेशन येईल. 5 मधून 2 गेलं किती आलं 3. 3 एके 3 शिल्लक किती राहिलं +2. म्हणजे हा झाला आपला काय, हा आला रिमाइंडर आणि हा आला कोशंटचा कोइफिशियंट फॉर्म. मग किती आहेत बघा घरात 3. म्हणजे इथं काय येईल y आहे y² - 2y + 3. हा आला कोशंट काय आला y² - 2y + 3 आणि रिमाइंडर काय आला +2. आणि हे आपलं एक्झाम्पल झालेलं आहे सॉल्व कोणत्या मेथडने सिंथेटिक. आता आपल्याला सोडवायचं हे सेम एक्झाम्पल कोणत्या मेथडने, तर ते सोडवायचं आहे आपल्याला लिनियर डिव्हिजन मेथड. तर बघा सॉल्व करूया आपण. y³ - 3y² + 5y - 1 बरोबर. आणि आपण वहीचे 2 भाग करतो, सेम तसे भाग केले. पहिल्यांदा चेंज कशात होईल y³. y³ ला कशाने डिवाइड करणार y ने, काय आला आन्सर y². y² ला कशाने मल्टिप्लाय करणार y - 1. म्हणजे y³ साठी ती टर्म लिहून घेऊया. काय आली y² y - 1. पुढे आहे तसं 3y² + 5y - 1 हे ॲज इट इज. पण हा चेंज जो झालेला आहे तो चेंज नलिफाय करण्यासाठी आपल्याला पुढची प्रोसेसमध्ये काय करावं लागतं y³ - y². येथे काय आलंय -y². ते -y² नलिफाय करण्यासाठी आपल्याला इथे काय लिहावं लागेल +y². ठीक आहे, समजतंय, सोपं आहे. आता बघा +y² - 3y² म्हणजे यांच्यामध्ये काय होईल वजाबाकी होईल -2y² येईल. आणि चेंज कशात होईल आता -2y² मध्ये. मग -2y² अपॉन y काय आलं -2y आणि ब्रॅकेटमध्ये काय येईल y - 1. मग हे ॲज इट इज आपण लिहून घेऊया पुढच्या स्टेपमध्ये. काय येईल y² y - 1 -2y इंटू ब्रॅकेट y - 1 + 5y - 1. आता येथे जो चेंज होऊन आलेला आहे तो काय येईल बघा -2y² + 2y. मग येथे काय आलं +2y चा इफेक्ट नलिफाय करण्यासाठी आपल्याला काय लिहावं लागेल -2y. आता -2y आणि +5y ह्यांचे ॲडिशन काय होईल +3y. आता ह्या 3y ला आपल्याला परत डिवाइड करावं लागेल. 3y अपॉन y किती आला आन्सर 3. 3 ने मल्टिप्लाय कशावर करणार y - 1 ला काय येईल 3y - 3. आता -3 आलं त्याने नलिफाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल +3 लिहावं लागेल. मग लिहून घेऊया y² y - 1 -2y y - 1 + 3 इंटू ब्रॅकेट y - 1 + 3 - 1. काय आला आन्सर y² - 2y + 3 हा फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट y - 1 आणि काय येईल +2. +2 काय आला +2 आला कोशंट रिमाइंडर y² - 2y + 3 हा काय आलेला आहे कोशंट आलेला आहे. तर आज आपला प्रॅक्टिस सेट 3.3 संपलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.4 घेऊन येत आहोत, 3.5 3.6 आणि प्रॉब्लेम सेट पण आपण संपूर्ण सॉल्व करणार आहोत. तर अशाच व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.